नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण सांधेदुखीवर मात शस्त्रक्रियेशिवाय या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर शर्मिला तुळपुळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर शर्मिला यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर शर्मिला यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर शर्मिला तुळपुळे ह्या ऑर्थोपेडिक सर्जन आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन आहेत आणि त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून त्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपीमध्ये सर्जरी करतात. त्यांनी अमेरिकेतील प्रगत रिजनरेटिव्ह ह्या शास्त्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलंय. डॉक्टर शर्मिला ह्या US बोर्ड सर्टिफाईड डॉक्टर आहेत. अनेक वर्ष दुबईमध्ये ऑर्थोपेडिक आणि रिजनरेटिव्ह सेंटरच्या मिळालेल्या यशानंतर त्यांनी मुंबईमध्ये आर्थोबायोलॉजिकल क्लिनिक आता सुरू केलेलं आहे आणि ह्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. विना शस्त्रक्रिया सांधेदुखीवर कशा पद्धतीने मात करता येऊ शकते याबद्दल आपण विशेष मार्गदर्शन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खरं तर एकूणच सांधेदुखी म्हटल्यावरती शस्त्रक्रिया हा एक डोळ्यासमोर पर्याय उपस्थित असतो. मात्र ह्या पर्यायाला आपण खरं तर फाटा देणार आहोत आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन बद्दल जाणून घेणार आहोत. हे रिजनरेटिव्ह म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल काय सांगाल? रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्माण. तर रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे आपल्या शरीरातील डिजनरेशन म्हणजे झीज आणि इंजुरीज म्हणजे इजा हे जे होतात त्यात इंजुरी किंवा डिजनरेशन झालेले जे पार्ट्स किंवा अवयव असतात त्यांचे रिजनरेशन किंवा पुनर्निर्माण ह्याचे सायन्स म्हणजे रिजनरेटिव्ह मेडिसिन. हे आपण जेव्हा रिजनरेटिव्ह मेडिसिन हे आपण ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्समध्ये ट्रीटमेंटसाठी वापरतो किंवा बायोलॉजिकल थेरपीज ज्या आपण म्हणतो त्या आपण ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्सच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो त्यावेळेला त्याला ऑर्थोबायोलॉजिक्स असं म्हटलं जातं. बरं. आणि या सर्व बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये स्वतःच्या शरीरातले घटक वापरल्या जातात. उदाहरणार्थ रक्त किंवा बोन मॅरो किंवा फॅट म्हणजे चरबी. आणि त्यामुळे ह्या थेरपीजमध्ये बाहेरून कुठलाही एलिमेंट आपल्या शरीरात येत नाही आणि तो ह्याचा सगळ्यात मोठा फायदा किंवा प्लस पॉईंट म्हणता येईल. बरोबर. आतापर्यंत कसं की ट्रेडिशनली आपण ऑस्टिओआर्थरायटिस नी जो सगळ्यात कॉमन डिजनरेटिव्ह डिसीज म्हटल्या जाईल त्यामध्ये ट्रीटमेंटसाठी दोनच ऑप्शन्स अवेलेबल असतात. एक ट्रेडिशनली जो कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती आणि एक सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट थेरपी. कॉन्झर्वेटिव्ह थेरपीमध्ये आपण पेन किलर्स किंवा कार्टिलेज सप्लिमेंट्स, नी कॅप्स, ब्रेसेस, फिजिओथेरपी आणि गुडघ्यात स्टिरॉइडची इंजेक्शन्स जी आता आम्ही अगदीच आपल्याला कळून चुकलेलं आहे की त्याचे हार्मफुल इफेक्ट्स जास्त असतात रादर दॅन त्याचं ॲडव्हान्टेज. तर ही सगळी ट्रीटमेंट फेल झाल्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन हा फक्त टोटल नी रिप्लेसमेंटचाच उरतो. आणि ह्यामध्ये जी गॅप आहे ट्रीटमेंट गॅप त्यात जर आपण रिजनरेशन करू शकलो कार्टिलेजचं तर त्याचा खूपच फायदा होतो. एक छोटंसं मी एक्झाम्पल देते की जसं अराउंड 30 किंवा 40 वर्षापूर्वी दातात छोटीशी कीड किंवा सुरुवात झाली किडेची तर आपण डेंटिस्टकडे गेलो तर तेव्हा डेंटिस्ट सांगायचे की ही आता अगदीच लहानशी कीड आहे, हिला वाढू द्या आणि ती वाढल्यानंतर आम्ही दात काढून टाकू. आता सध्या ऑस्टिओआर्थरायटिस नीची ट्रीटमेंट ही एक्झॅक्टली या स्टेजला उभी आहे की आर्थरायटिसचं डायग्नोसिस तर झालेलं आहे, त्याचा ट्रीटमेंट इनिशियल फेल झालेली आहे. आता हा आर्थरायटिस वाढू द्या, गुडघा पूर्णपणे खराब होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही तो कापून त्याला रिप्लेस करू. मीही हे करत होते. पण आर्थरायटिसचा जेव्हा डायग्नोसिस झालेलं आहे तेव्हा जर आपण तो थांबवू शकलो किंवा त्याला आपण रिव्हर्स करू शकलो तर इथे आपल्याला रिजनरेटिव्ह थेरपीचा उपयोग होतो. आणि ते जर आपण करू शकलो तर त्या गुडघ्याची स्थिती इतकी खराब होणारच नाही की तो रिप्लेसमेंटच्या स्टेजला पोहोचेल. अगदी. आणि हे रिजनरेटिव्ह थेरपीचं महत्त्व आहे. अगदी. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की एकेकाळी तुम्ही देखील ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत होतात आणि अशाच पद्धतीने नी रिप्लेसमेंट करत होतात. मात्र आता तुम्ही रिजनरेटिव्ह मेडिसिनकडे वळलेलात. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून तुम्ही खरं तर नावाजलेले आहातच, मात्र आता रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये तुम्ही खरं तर प्रावीण्य प्राप्त केलंय. कसे वळलात ह्याकडे? मी अजून
अजूनही ऑर्थोपेडिक सर्जन आहे, मी अजूनही सर्जरीज करते. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी गेले 25 ते 28 वर्ष ऑर्थोपेडिक सर्जरीज करते आहे, ज्यात नी रिप्लेसमेंट सर्जरीज, लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन्स, आर्थ्रोस्कोपिक सर्जरी हे सर्व इन्क्लुडेड होतं. जसं मी रिजनरेटिव्ह थेरपीज आणि ही ट्रीटमेंट करायला सुरुवात केली तसं माझ्या लक्षात आलं की हळूहळू माझं सर्जरीचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होत चाललेलं आहे. आणि मी त्यामुळे ॲनालिसिस केलं की असं का होतंय. तर ज्या पेशंट्समध्ये रिजनरेटिव्ह थेरपीज आम्ही करत होतो, म्हणजे मी वापरल्या, ते पेशंट्स पूर्णपणे बरे होऊन ते सर्जरीसाठी परत येतच नव्हते. आणि त्यामुळे नंबर ऑफ सर्जरीज हळूहळू कमी होत गेल्या. म्हणजे 2013 किंवा 14 साली जर मी वर्षात 700 किंवा 800 सर्जरीज करत होते, तर आता 2021 पर्यंत त्याचं प्रमाण फक्त 30% उरलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या चंक ऑफ पेशंट्सला रिजनरेटिव्ह थेरपीजनी पूर्णपणे बरं वाटलं आणि त्यांना सर्जरीची गरजच उरली नाही. आणि त्यामुळे मी ह्या फील्डवर कॉन्सन्ट्रेट करण्याचं ठरवलं की ह्यांनी पेशंट्सना खरा फायदा होतो आहे आणि पेशंट्सला सेल्युलर लेव्हलला हिलिंग चालू होतं आहे आणि ते पूर्णपणे टिकतं आहे. म्हणजे त्याचं जस्ट 2 महिने बरं वाटलं आणि ते पुन्हा सिम्प्टोमॅटिक झाले असं न होता त्यांचं लॉंग टर्म इफेक्ट दिसायला लागले. आणि त्यामुळे मी ह्या फील्डवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आणि ह्या फील्डचा भारतातल्या पेशंट्सना उपयोग व्हावा म्हणून आम्ही हे ठरवलं की मुंबईत सेंटर चालू करूया. आणि दादरमध्ये तुमचं हे सेंटर आहे. पण मग डॉक्टर, आता आपण बघतोय की तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन आहात, तुम्ही ह्यासाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन वापरतायत आणि त्याचा फायदा देखील अनेक पेशंटला झालाय. पण मग इतरही काही आजारांवरती आपण हे रिजनरेटिव्ह मेडिसिन वापर करू शकतो का आणि कोणत्या प्रामुख्याने? रिजनरेटिव्ह मेडिसिन हे अनेक ब्रांचेस ऑफ मेडिसिनमध्ये वापरता येतं. अरे वा. न्यूरोलॉजिकल डिसीजेस, ऑफ्थॅल्मिक डिसीजेस, त्याच्यानंतर युरोलॉजिकल डिसीजेस, ह्या सर्वांमध्ये हे वापरता येतं. इव्हन कार्डियक डिसीजेसमध्ये, म्हणजे इव्हन हार्ट अटॅक्समध्ये सुद्धा याच्यावरती संशोधन सुरू आहे. पण ऑर्थोबायोलॉजिक्स, म्हणजे माझं ऑर्थोपेडिक सर्जरी हे स्पेशलायझेशन असल्यामुळे आणि मी ह्याकडे लक्ष देत असल्यामुळे मी ऑर्थोबायोलॉजिक्समध्ये आम्ही कुठले कुठले कंडिशन्स ट्रीट करू शकतो ते मी सांगते. तर ह्यात मुख्य म्हणजे डिजनरेटिव्ह कंडिशन्स, नंतर स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स इंजुरीज ज्या असतात त्यानंतर स्नायू किंवा टेंडन्स ह्याचे इंजुरीज आणि डिजनरेशन्स, आणि ऑटो इम्युन किंवा इन्फ्लमेटरी जॉईंट डिसीजेस, हे आपण 4 कॅटेगरीज ब्रॉडली म्हणू शकतो. जे डिजनरेटिव्ह डिसीजेस आहेत त्यात सगळ्यात कॉमन आहे हे नी ऑस्टिओआर्थरायटिस, किंवा ज्याला आपण गुडघ्याचा संधिवात किंवा गुडघ्याची झीज होणे जे म्हणतो ते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जवळजवळ 45% 60 वर्षाच्या वरील स्त्रिया भारतात ह्या गुडघ्याच्या संधिवातांनी पीडित आहेत. आणि हे प्रमाण जसं वय वाढत जातं तसं खूप जास्त होत जातं आणि त्यामुळे डायरेक्टली डे टू डे लाईफमध्ये त्या किती ॲक्टिव्हिटीज करू शकतात त्यावर परिणाम होतो. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. दुसरं डिजनरेटिव्ह कंडिशन, ज्यात आपण रिजनरेटिव्ह थेरपी आणि बायोलॉजिकल थेरपीज ह्या ऑर्थोबायोलॉजिक्स हे खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. हे आहे मणक्यांचे विकार, ज्यात डिस्क डिजनरेशन, म्हणजे आपण ज्याला कॉमन भाषेत स्लिप डिस्क म्हणतो, पण तो फार ब्रॉड आणि जनरल टर्म झाली. पण डिस्कचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यात ह्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. आणि बाकी कुठल्याही सांध्यांचे आर्थरायटिस हे याने ट्रीट होऊ शकतात. त्यानंतर स्पोर्ट्स इंजुरीज हा खूप मोठा एक विषय आहे आणि त्यात अनेक स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये याचा उपयोग होतो. जसं खांद्याच्या इंजुरीजमध्ये, जसं रोटेटर कफ टेअर्स ज्याला आम्ही म्हणतो, खांद्याचा स्नायू दुखावणं, टेनिस एल्बो, त्यानंतर रिस्टचे जे कार्टिलेजचे इंजुरीज असतात ते, गुडघ्याच्या मध्ये तुम्ही ऐकलं असेल ACL म्हणून लिगामेंट असतो, तर त्यात पार्शल ACL टेअर असेल तर त्यात ह्याचा फायदा होतो. गुडघ्यामध्ये जे कुशन्स असतात किंवा गाद्या असतात त्याला मेनिस्कस आम्ही म्हणतो, तर त्यात सुद्धा बरेचसे प्रकार असतात मेनिस्कस इंजुरीचे, त्यात ह्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं स्नायूंचे जे आजार विकार असतात किंवा इंजुरीज असतात त्यातही याचा उपयोग होऊ शकतो. त्यामध्ये
पुन्हा रोटेटर कफ टेअर हे येतं. नंतर टेंडिनोपॅथीज ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे टेंडन जे स्नायू बोनमध्ये अटॅच होतात तो भाग, त्याला आम्ही टेंडन म्हणतो. आणि त्यात हील पेन आणि पटेलर म्हणजे जे गुडघ्याच्या वाटीच्या खालचा जो टेंडन असतो त्याची दुखापत किंवा त्याचं क्रॉनिक डिसऑर्डर, ह्या सगळ्यामध्ये याचा अतिशय फायदा होतो. बरोबर. कार्पल टनेल सिंड्रोम मध्ये सुद्धा याचे अतिशय चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळालेले आहेत. कार्पल टनेल म्हणजे जी आपल्या मनगटाच्या मध्ये सेंटरला एक नस असते आणि तिच्यावर दबाव येऊन पूर्ण हातात मुंग्या आणि वीकनेस येतो. तर ती कंडिशन सुद्धा फिमेल्समध्ये खूप जास्त असते आणि त्यात सुद्धा ह्याचा फार चांगला उपयोग होतो. चौथी कंडिशन जी मी म्हटली ती ऑटो इम्युन डिसऑर्डर्स किंवा इन्फ्लमेटरी, ज्यात मेन रुमॅटॉइड आर्थरायटिस येतो आणि त्याचे बरेचसे प्रकार असतात ते येतात. त्यात सुद्धा ह्याचे चांगले इफेक्ट्स दिसून आलेले आहेत. अगदी आता तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे रिजनरेटिव्ह मेडिसिनचा आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या विकारांमध्ये उपयोग होतोय आणि त्याचा नक्कीच फायदा त्या पेशंटला होऊ शकतो. मात्र या रिजनरेटिव्ह मेडिसिनचे काही प्रकार असतात का आणि ते कोणते आहेत प्रामुख्याने? रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये अनेक प्रकार आहेत, पण प्रामुख्याने ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणजे ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये जे आम्ही ट्रीट करतो त्यात मी त्याला 3 डिव्हिजन्समध्ये डिव्हाइड करीन. एक म्हणजे बेसलाईन थेरपी जी आम्ही म्हणतो ती प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी असते, ज्यात आम्ही फक्त रक्त काढतो पेशंटचं, त्यातून आम्ही प्लाझ्मा सेपरेट करून प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते आम्ही इंजेक्ट करतो. आता ह्यात अनेक डिफरन्सिएशन्स किंवा प्रकार असतात, ज्यात प्लेटलेट्स रिच प्लाझ्मामध्ये ल्युकोसाइट रिच किंवा ल्युकोसाइट पुअर वगैरे अनेक प्रकार असतात आणि ते वेगवेगळ्या कंडिशनसाठी वेगवेगळ्या प्रकारची PRP थेरपी करण्यात येते. तर ही बेसलाईन थेरपी आहे PRP थेरपी. दुसरी जी थेरपी आहे त्याला आम्ही स्टेमसेल थेरपी म्हणतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल स्टेमसेल्सला मूलपेशी असं सुद्धा म्हणतात. आणि ह्या पेशी आपल्या शरीरात नॉर्मली असतात पण त्या इनॅक्टिव्ह असतात किंवा डॉर्मंट असतात, त्या झोपलेल्या असतात साध्या शब्दात. त्याला आपण जागा करायचं आहे. सो आपण त्याच्यात आयदर त्या बोन मॅरो किंवा फॅट. अनदर इंटरेस्टिंग पॉइंट की जी आपल्या शरीरातली चरबी असते त्याचा अतिशय चांगला उपयोग म्हणजे ती स्टेमसेल्समध्ये अतिशय रिच असते. बरोबर. आणि 1 ml चरबीमध्ये कमीत कमी 1 लाख ते 10 लाख स्टेम सेल्स असतात. तर इट इज सो पॉवरफुल. तर आम्ही त्यात थोडंसं फॅट आपलं पोटातून जे सगळ्यांजवळ असतं ते काढतो आणि त्यात आम्ही स्टेम सेल्स सेपरेट करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन करून त्याला आम्ही इंजेक्ट करतो जिथे आपल्याला गरज आहे तिथे. तिसरी जी थेरपी आहे त्याला म्हणतात ऑटोलॉगस कंडिशन्ड सीरम थेरपी. आणि ह्यात आम्ही स्पेशलाइज्ड आहोत आमच्या ऑर्थोबायोलॉजिक्समध्ये. आमचं सेंटर इज स्पेशलाइज्ड इन दिस स्पेसिफिकली. ह्यात आम्ही गोल्ड इंड्युस्ड कंडिशन थेरपी करतो, ऑटोलॉगस कंडिशन सीरम थेरपी करतो. म्हणजे काय, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आम्ही सुवर्णाची जी पॉवर असते ती आम्ही आपल्या रक्तामध्ये यूज करतो आणि त्याचे आम्ही इंजेक्शन्स बनवून ते देतो. सुवर्ण किंवा गोल्ड हे आपल्या देशात आपल्या आयुर्वेदात जवळजवळ 2,500-3 हजार वर्षापासून उपयोगात आहे. जे आपण सुवर्ण भस्म म्हणतो आयुर्वेदातलं, ते ऍक्च्युअली दुसरं तिसरं काही नसून नॅनो पार्टिकल्स असतात गोल्डचे आणि ते अतिशय पॉवरफुल असतात. पण हे सुवर्ण आपण जर आपल्या शरीरात डायरेक्टली घातलं तर त्याचे काही इफेक्ट्स असतात. मागच्या शतकामध्ये जवळजवळ 1985 पर्यंत गोल्ड इंजेक्शन्स हे रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी ही स्टँडर्ड थेरपी असायची आणि गोल्ड इंजेक्शन्स दिल्या जायचे. पण त्याचे अनेक साईड इफेक्ट्स निर्माण झाले आणि त्यामुळे ती बंद करण्यात आली. ह्या आमच्या थेरपीमध्ये आम्ही रक्त घेतो पेशंटचं, जवळजवळ 40 मिलीलिटर रक्त म्हणजे अगदी छोट्या 4 ट्यूब्स रक्त घेतो. ते आपण गोल्डशी मिक्स करतो आणि त्यामुळे गोल्डचा सर्व म्हणजे रक्तातले जे चांगले उत्तम ग्रोथ फॅक्टर्स, सायटोकाइन्स, एन्झाईम्स आणि स्टेम सेल्स जे असतात ते सर्व ऊज आउट होतात आणि त्यानंतर आम्ही हे गोल्ड फिल्टर आउट करतो. त्यामुळे गोल्डचे इल इफेक्ट्स शरीरावर होत नाहीत कारण त्यात काहीच नाही, फक्त जे सिरम उरतं ते अतिशय पॉवरफुल असतं आणि ते आम्ही इंजेक्ट करतो. ह्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे इंजेक्शन्स करतो ते अल्ट्रासाऊंड गायडन्समध्ये म्हणजे इमेज गायडेड असतात. त्याचा अर्थ आम्ही जेव्हा इंजेक्शन्स देतो ती एक्झॅक्टली डिजनरेशनच्या ठिकाणी
किंवा जिथे इंजुरी आहे तिथे त्या देतात. ठिकाणीच बरोबर. प्रिसिजन गाइडेड दिली जातात. त्यामुळे ब्लाइंड इंजेक्शन बरोबर. देऊन ज्या चुका होऊ शकतात त्या ह्यात होत नाही. बरोबर. आणि हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे की त्यामुळे रिझल्ट्स म्हणजे चांगले आम्ही येतात. कुठलाच चान्स घेत खरंय, नाही कुठेही ऑफ समथिंग गोइंग रॉंग ॲट एनी. म्हणजे थोडक्यात रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या माध्यमातून आपण जर एखादी ही थेरपी केली एखाद्या रुग्णावरती तर नक्कीच त्याचा फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो. डॉक्टर, नेमका काय फायदा होतो, त्याचबरोबर टोटल नी रिप्लेसमेंट टाळण्यासाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन कितपत उपयोगी, ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि विना शस्त्रक्रिया सांधेदुखीवरती मात कशी करता येते या संदर्भात आपण आज जाणून घेतोय डॉक्टर शर्मिला यांच्याकडून. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर रिजनरेटिव्ह मेडिसिन बद्दल जाणून घेतलं, मात्र या रिजनरेटिव्ह मेडिसिन थेरपीचे नेमके काय फायदे आहेत, अगदी थोडक्यात काय सांगाल? रिजनरेटिव्ह थेरपी आणि ऑर्थोबायोलॉजिक्स या ट्रीटमेंटमध्ये एक तर पेशंटला ॲडमिट व्हावं लागत नाही. ह्या सर्व OPD बेस्ड ट्रीटमेंट्स आहेत. पेशंट जर चालत येतो, ब्लड किंवा फॅट देतो, त्यात 1 तास मॅक्सिमम लागतो एका सेशनला आणि तो चालत घरी जातो. आणि ह्यात साईड इफेक्ट जवळजवळ नाहीत. यात सुट्टी घेण्याची गरज नसते, हॉस्पिटलायझेशनची गरज नसते. आणि म्हणजे ह्या अगदी पेशंटसाठी अतिशय सोप्या प्रोसिजर्स आहेत. जरी त्याच्या मागची टेक्नॉलॉजी बरीच असली तरी पेशंटसाठी हे फार कन्व्हिनियंट आणि सोप्या प्रोसिजर आहेत. खरं, आता तुम्ही म्हणालात तसं अतिशय सोपी पद्धत आहे, पण त्याचबरोबर जेव्हा एखाद्याला गुडघेदुखीचा त्रास बळावतो तेव्हा तो खूप उशिरा डॉक्टरांकडे जातो आणि त्यांना टोटल नी रिप्लेसमेंट करावी लागते किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया करावी लागते. तर अशा या स्थितीमध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिन कितपत फायदेशीर ठरू शकतं अशा पेशंटसाठी? रिजनरेटिव्ह मेडिसिन ऑस्टिओआर्थरायटिस नीमध्ये अतिशय फायदेशीर आहे. आणि जर वेळेत उपचार केले तर टोटल नी रिप्लेसमेंट कम्प्लिटली आपण अवॉइड करू शकतो. ऑस्टिओआर्थरायटिस नीचे 4 स्टेजेस असतात, ग्रेड 1 to ग्रेड 4 डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी. तर त्यात आपण ग्रेड 3 किंवा अर्ली ग्रेड 4 पर्यंत आपल्याकडे जवळजवळ 100% ह्याचे उत्तम रिझल्ट्स आहेत. अतिशय लेट स्टेजला जेव्हा डिफॉर्म्ड नीज असतात किंवा मूवमेंट्स अगदी टोटली बंद होते पण पेशंटला तरीही सर्जरी करायची इच्छा नाही, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही रिजनरेटिव्ह थेरपी करतो आणि त्याचे बऱ्या प्रमाणात रिझल्ट्स आहेत. ऑफकोर्स जर आधी ऑलरेडी डिफॉर्म नीज असतील तर त्यांनी काही ते सरळ होणार नाहीत रिजनरेटिव्हनी, पण त्यांना डे टू डे लाईफ मध्ये थोडक्यात कमी होईल आणि नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला आणि ह्यात क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होतं. अगदी एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, कारण की रिजनरेटिव्ह मेडिसिन बद्दल आपण जाणून घेतलं, मात्र ह्या ट्रीटमेंटसाठी किती वेळ लागतो, कसा परिणाम दिसायला लागतो, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? ट्रीटमेंट्स एक सेशन हे जवळजवळ 1 तासाचं असतं. यात जनरली 1 ते 4 सेशन्स डिपेंडिंग ऑन काय कंडिशन आहे आणि कुठली थेरपी आपण करतो आहे. ह्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो, कारण या बायोलॉजिकल थेरपीज आहेत या हे पेन किलर्स नाहीत. त्यामुळे जनरली आम्ही जे बघितलंय ते 1 महिना ते 3 महिने हे दिसायला सुरू व्हायला आणि परिणाम सुरू व्हायला लागतात. आणि त्यानंतर त्याचा परिणामांचं पर्सेंटेज वाढत जातं. हे 2 वर्षापर्यंत वाढत असतं आणि त्यानंतर डिपेंडिंग ऑन द थेरपी ते स्टेडी होतं किंवा त्याला आम्ही पुन्हा एखादा बूस्टर डोस द्यावा लागतो. मोस्ट ऑफ द टाइम्स हे समजा 5 ते 7 वर्ष किंवा 8 वर्ष हे टिकलेले आम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत. आणि त्यामध्ये जर पुन्हा दुखणं सुरू झालं तर आपण ह्याच थेरपी पुन्हा रिपीट करू शकतो 1 7-8 वर्षांनी, जेव्हा पेशंटचा त्रास पुन्हा सुरू होईल ते. अगदी. आणि पेशंटला आता तुम्ही जे बघत असतील त्यांना काय संदेश द्याल, अगदी थोडक्यात काय सांगाल? कोणताही क्रॉनिक ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम किंवा स्पोर्ट्स इंजुरीसाठी जर तुम्हाला सर्जरी करण्याची किंवा शस्त्रक्रियेची वेळ आलेली असेल, त्याआधी कोणीतरी रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये स्पेशलाइज्ड असलेल्या डॉक्टरकडून तुम्ही ही थेरपी तुमच्यासाठी आहे की नाही एवढं तपासून घ्या आणि शस्त्रक्रिया टाळता येईल का हे बघा. अगदी. आणि मला वाटतं की अनेकांना असं होतं की ही शस्त्रक्रिया टाळायला पाहिजे, आपले जे नैसर्गिक गुडघे आपल्याला दिलेले आहेत तेच असावेत आणि त्यासाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन हा एक चांगला उत्तम असा ऑप्शन खरं तर त्यांच्यासाठी उपलब्ध झाला. डॉक्टर, वेळ संपल्यामुळेच आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. छत्रपतींचा विचार म्हणजे